जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरे आर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशान, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हे राम जी को लाना, लखन जी को लाना, 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 लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय आदी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहे गावान नावाचं हे सुंदर गाव. थोडा आवाज कमी राहू दे. अत्यंत सुंदर अत्यंत देखणं असणारं हे गाव आणि गेल्या 31 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. या वर्षी 32व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं पदार्पण आहे. बरोबर ना? 34व्या वयाच्या मानाने मला बी जरा सुचत नाही. वयाच्या या ठिकाणी 34व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाचं पदार्पण आहे. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही गेली 7 दिवस झालं 6 दिवस झालं सुंदर कार्यक्रम ऐकत आहात. आज 7वा दिवस आहे आणि ती 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळीच्या माध्यमातून आणि हे जे काही सप्ताहामधील यजमान आहेत हे 26 जण यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कीर्तनासाठी उपस्थित असणारी ही महाराष्ट्रातील नामांकित मंडळी आहे, ज्यांच्या आशीर्वादानं हा सप्ताह चाललेला आहे, ज्यांच्या मार्गदर्शनानं हा सप्ताह चाललेला आहे. असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण तात्यासाहेब महाराज मस्के इथं उपस्थित आहेत. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायाचे विचार, वारकरी संप्रदायाचा आचार संपूर्ण जीवनामध्ये जोपासून या ठिकाणं अखंड जीवनामध्ये पारमार्थ साधत या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन त्यांनी केलं, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असणारी ही महाराष्ट्रातील नामांकित मंडळी आहे, ज्यापैकी पहिली ज्यांनी चाल गायली असे आमचे हरिभक्त पारायण आदरणीय जिवलग मित्र श्री पांचाळ महाराज आणि आदरणीय श्री आमचे जिवलग मित्र आदरणीय अभिमन्यू महाराज ढाकणे. अत्यंत सुंदर गाणं आहे. गेली 6 दिवस झालं तुम्ही त्यांना ऐकत आहात. या दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. ही सगळी टाळकरी मंडळी तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात, तुम्हाला सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. पखवाजावर उपस्थित असणारे माझे जिवलग मित्र आदरणीय श्री माऊली महाराज खोटे उपस्थित आहेत. अत्यंत तयारीचा पखवाज त्यांचा तयार आहे.
गेले 6 दिवस झालं तुम्ही त्यांनाही श्रवण करत आहात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज गायकासाठी टाळ्या वाजवायला नाही लावल्या, मग पखवाजासाठी टाळ्या का वाजवायला लावल्या? त्याच्या पाठीमागं कारण आहे महाराज. गाण्याची साधना तर नक्कीच कठीण आहे, पण त्याहीपेक्षा पखवाजाची साधना फार कठीण आहे. यांना जर नवीन चाल म्हणायची असलं तर ही नवीन चाल चलता चलता तयार करतील, पण पखवाज वादकाला नवीन बोल वाजवायचा असेल तर आधी पखवाज घेऊन बसावं लागतं आणि नंतर बोल वाजवावा लागतो. आणि याच्याही पलीकडे अजून एक उदाहरण आहे. त्यांचं मी का जास्त वर्णन करतो, अजून एक त्यांच्यामध्ये कौतुकाचा विषय आहे. त्यांच्या हातामध्ये अशी काही जादू आहे की मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारे ते हात आहेत. आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. फार शोकांतिक. थोडा बेस कमी करा. उपस्थित आहेत माहुली महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव फार मोठं आहे, आपल्या वडवणी तालुक्याचं भूषण, माईक सिस्टमच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात टॉप 10 पैकी ज्यांचं एक नाव घेतलं जातं, असे आमचे दत्ताभाऊ उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे डॉक्टर साहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद. चोपदार, वाह, चोपदारासाठी एकदा वाजवा टाळ्या तुम्ही. का चोपदारासाठी वाजवा म्हणलं माहिती आहे? चोपदार असा पिळदार मिशाचा चोपदार पाहिजे कीर्तनाला. परवा माझं पुण्याला कीर्तन होतं, भला जाडचे जाड चोपदार होता, पण चोपदाराला मिशीच नव्हती. काय करायचं त्याला मार. पण आज फार सुंदर चोपदार. चोपदारांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तुमचा आणि माझा परिचय नाही, तुमची आणि माझी ओळख नाही. मी तुम्हाला नवीन असलो आणि तुम्ही मला नवीन असलात तरी कीर्तन आपल्यासाठी नवीन नाही. म्हणून सगळ्यांना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विठाला विठाला. सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला, कीर्तन ऐकत असताना कीर्तन लक्षपूर्वक ऐका. कीर्तन टाइमपास, कीर्तन विनोद म्हणून ऐकू नका. खऱ्या अर्थानं आज कीर्तनामधून काहीतरी घरी घेऊन जाण्यासारखं कीर्तन ऐका. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. ऐका, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. ऐकताय ना माझं कीर्तन? ऐका. तुम्ही आम्ही भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. लोकांना विचारलं का आमच्या महाराष्ट्राला भाग्यवान म्हणता? त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूने उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. ऐका, ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबाराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या माऊली ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना शिवलं की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. महत्वाचं वाक्य बोलू, ऐका लक्ष देऊन. किती अन्याय झाला माझ्या संतांवर.
अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली. पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे. आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. सगळ्यांना विनंती आहे, चला बोला. असताना या समाजानं संताला काय दिलं? दिला तो केवळ त्रास. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. विठाला असा हा आपला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये राहणारी आपण माणसं आहोत. या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंगही याच महाराष्ट्रातल्या श्रीमंत संताचा आहे. काय त्या संताचा परिचय ऐका. साहित्य सोनियाच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंत ज्याच्यामुळं खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षरं आज कीर्तनाला विडाला. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका, महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला. ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे, फार आनंद आहे महाराज, थोडं लक्षात घ्या. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा, ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचं नाव आहे श्रीसंत तुकोबराय. अभंग मागणीपर प्रकरणामधला आहे. वारकरी संप्रदायातील काही नियम आहेत, त्या नियमाला अनुसरून आज मागणीपर प्रकरणामधला अभंग घ्यावा लागतो आणि तो अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. माझ्यासोबत जरा चालता बोलता कीर्तन करा. माझं कीर्तन फ्रेश बसून ऐका. मी तुम्हाला लय अवघड सांगणार नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कान आदरण अभिर्वचन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. थोडं लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांसोबत माझा पहिला प्रश्न आहे. तुम्हाला माझ्यासोबत बोलता बोलता कीर्तन करा. माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही जर महिला मंडळ सगळ्यांनी दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. प्रश्न असा आहे, आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग मागणीपर प्रकरणामधला आहे. मग पहिला प्रश्न असा आहे, मला सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? तुम्ही म्हणता देणारा श्रेष्ठ. कोणीतरी एक जण उत्तर द्या. कोण श्रेष्ठ डॉक्टर साहेब? देणारा श्रेष्ठ. तुम्ही म्हणता देणारा श्रेष्ठ, पण मी तुमच्या देणारा श्रेष्ठ या मुद्द्याला खोडून दाखवतो. मागणारा श्रेष्ठ कसा आहे ते सांगतो, कारण सोन्याचं नाणं तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे नाही, म्हणून मागणारा किती श्रेष्ठ हे मला तुम्हाला सांगायचं. ऐका काय झालं बघा. एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवानं त्याला सांगितलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे. त्या माणसानं सांगितलं, देवा उद्या भेट. भक्त जरा आपल्या बाहेगावांमधलाच होता. तो म्हणला, देवा उद्या भेट. घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर त्यानं बापाला सांगितलं, बाबा मला देव प्रसन्न झालाय. देव मला म्हणला उद्या भेटायला ये आणि माग काहीतरी. बोला ना बाबा, देवाला भेटल्यानंतर काय मागू? बापानं सांगितलं, पोरा कोरोनाच्या काळात धंदा डबगायला गेलेला आहे, जर भेटलाच देवाला तू तर एक काम कर, 2 किलो सोनं मागून घे. आईकडे गेला. आईला म्हणलं, आई उद्या देवाला भेटायचंय, काय मागू? आईनं सांगितलं, पोरा 10 वर्ष झालं माझी दृष्टी निघून गेली. सुनांनी सगळं प्रपंचाचं वाटुळं चाललंय, तेवढे मला मागता आली तर दृष्टी माग. बायकोकडे गेला. बायकोला विचारलं, बाई उद्या मला देव प्रसन्न होणार आहे, काय मागू तुझ्यासाठी सांग. बायकोनं सांगितलं, मालक 4 वर्ष झाले आपल्या लग्नाला,
सगळे दवाखाने पालते घातले पण काही फरक पडला नाही. मागता आला तर एखादा अपत्य मागा. सगळ्याचं ऐकलं आणि घरी निवांत संध्याकाळी झोपला. आणि घरी झोपल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला, बापाला सोनं पाहिजे, आईला दृष्टी पाहिजे आणि बायकोला अपत्य पाहिजे. देव एवढं सगळं मला देईल का? सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर देवाच्या दरबारात गेला. देवानं पुन्हा विचारलं, ए भक्ता बोल तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा तुम्ही काय काय देणार? देव म्हणले, तुला जेवढं पाहिजे दे तेवढं देणार, पण मागणी एकच असली पाहिजे. मागणारा श्रेष्ठ कसा बघा. देव म्हणले तुला जेवढं पाहिजे तेवढं देणार, पण मागणी मात्र एकच असली पाहिजे. तो म्हणला, मग देवा ऐक, माझ्या आईला उघड्या डोळ्यानं पाळण्यामध्ये नातू खेळताना पाहायचंय सोन्याच्या. तो म्हणला, माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना पाहायचंय म्हणे. सोन्याच्या पाळण्यामध्ये मध्ये बापाला सोनं मिळालं, उघड्या डोळ्यानं म्हणजे आईला दृष्टी मिळाली, आणि नातू खेळताना पाहिजे म्हणजे बायकोला अपत्य मिळालं. विढाला मग आता मला सांगा, मागणारा श्रेष्ठ की देणारा? महिला मंडळ जोरात म्हणल्या मागणारा. तसा आपला महाराष्ट्र पक्ष बदलण्यात चांगला पटाईत झालाय. तुमचं म्हणणं काय? मागणारा श्रेष्ठ, बरोबर काय? आता तुमचाही मुद्दा मी खोडून दाखवतो. मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ कसा आहे का? रात्री झोपेमध्ये कर्णाला एक स्वप्न पडलं, आणि रात्री झोपेमध्ये कर्णाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये सूर्यदेव आले आणि सूर्यदेवानं सांगितलं, कर्णा उद्या तुझ्या दारामध्ये इंद्र येणार आहे आणि तुझी कवच कुंडला मागणार आहे. एक काम कर कर्णा, इंद्र जरी तुझ्या दारामध्ये आला आणि कवच कुंडल मागितले तरी त्या इंद्राला कवच कुंडला देऊ नको, कारण तू जर कवच कुंडला दिले तर तुझा मृत्यू अटळ आहे. दुसऱ्या दिवशी कर्ण उठला आणि उठल्याच्या नंतर दुसरा दिवस संपूर्ण गेला आणि सायंकाळला सूर्य मावळतीकडे चालला, सूर्यास्त होऊ लागला. तेवढ्यात इंद्र एका ब्राह्मणाचं रूप घेऊन कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा राहिला. ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाच्या रूप घेऊन कर्णाच्या दारात गेला आणि म्हणला, भिक्षां देहि भिक्षां देहि भिक्षां देहि. कर्ण कोशागृहातून बाहेर आला आणि कोशागृहातून बाहेर आल्यावर कर्णानं विचारलं, हे ब्राह्मण देवा, काय देऊ तुम्हाला सांगा? तुम्हाला भूदान करू, गोदान करू की अलंकार दान करू, सुवर्ण दान करू? त्यावेळेस ब्राह्मणाच्या वेशामध्ये असणाऱ्या इंद्रानं सांगितलं, कर्णा मी तुझ्या दरबाराची ख्याती ऐकून आलोय, दिवंगत आहे तुझ्या दरबाराची ख्याती. असं समजतं की तुझ्या दारामधून कोणीही माणूस मोकळ्या हाताने माघारी जात नाही. कर्णा तुला जर मला काही द्यायचं असेल तर गोदान नको, तुझं भूदान नको, तुझं सुवर्ण दान नको. द्यायचाच असेल मला काही तर तुझी कवच कुंडल मला दे. बारकाईनं लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला कळेल. तुझी कवच कुंडल मला दे. आणि कवच कुंडल मला दे म्हणल्याच्या नंतर इंद्राला, कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. रात्री माझ्या स्वप्नामध्ये सूर्यदेवानं म्हणजे माझ्या बापानं सांगितलं होतं की कवच कुंडल इंद्र मागायला येणार आहे. पण नाईलाज झाला, कर्णाचा दरबार मोकळ्या हातानं माघारी जाऊ द्यायचं नाही. कोशागृहामध्ये गेला, तलवार काढली, तलवार काढून आपले कवच कुंडल कापले आणि कर्णानं ते कवच कुंडल त्या ब्राह्मणाच्या हातात दिले. त्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये असणाऱ्या इंद्रानं आशीर्वाद दिला, कर्णा विजयी भव. आता विजयी भव म्हणल्याच्या नंतर कर्ण चिडला. कर्ण म्हणला, ए इंद्रा, तुला काय वाटलं मी तुला ओळखलं नाही का? अरे मी तुला चांगलं ओळखलं इंद्रा. सांगू तुला? अरे रात्रीच मला माझ्या बापानं स्वप्नामध्ये सांगितलं होतं, इंद्रा तू माझा प्राण मागितलास, माझी कवच कुंडल मागितलीस इंद्रा, तरी सुद्धा मी तुला दिले ते माझे कवच कुंडल. मला माझ्या प्राणाची किंमत नाही. पण ऐक ना इंद्रा, मी का माझी कवच कुंडल दिली तुला माहितीये? ज्याही वेळेस या भारत देशाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या भारत देशाच्या इतिहासामध्ये असं लिहिण्यात येईल, देवांचा देव इंद्र खरा पण कर्णाच्या दारात भिकारी म्हणून उभा होता. मग आता सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा? महिला मंडळ म्हणतील तुझं कीर्तन आणि तू. थोडं लक्षात घ्या,
कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा तुकोबाराय या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागताना दिसतात. काय म्हणतात तुकोबाराय? तुकोबाराय म्हणतात, देवा जर माझ्यावर प्रसन्न असशील तर मला माझ्या जीवनामध्ये हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद गात असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवानं सांगितलं तुकोबाराय हे दान जर तुम्हाला मी दिलं तर तुम्ही काय करणार? तुकोबारायानं सांगितलं, देवा हे दान जर तू मला माझ्या पदरामध्ये टाकलं तर मी एक काम करल, गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. तुझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद मी आवडीनं गाईन. तुम्ही आम्ही देवाचं भजन करतो सवडीने, तुकोबाराय म्हणतात मी आवडीनं करील. बस याच्या पलीकडे मला काही जोडायचं नाही, प्राप्त करायचं नाही, मिळवायचं नाही, हेची माझी सर्व जोडी. तुकोबारायाला देवानं सांगितलं, तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा, धन मागा, संपत्ती मागा, मुक्ती मागा. तुकोबाराय म्हणले ते मला लागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती का नको? तर ती मुक्ती आमच्या घरती अगोदरच बायको झाली. तुका म्हणे मुक्ती परणेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मिळी. ती मुक्ती आम्हाला नको. मग काय पाहिजे तुकोबाराय? आम्हाला संताचा संग पाहिजे. संत संग देई सदा. देवानं सांगितलं, तुकोबाराय एवढ्या सगळ्या मागण्या तुमच्या आम्ही मान्य करू. तुकोबाराय एवढ्या सगळ्या मागण्या आम्ही तुमच्या मान्य करू, पण ह्या मागण्या मान्य करत असताना तुम्हाला थोडंसं दुःख सहन करावं लागेल. तुकोबाराय म्हणले, देवा एवढं मोठं सुख जर माझ्या पदरात टाकत असशील तर छोटंसं दुःख आम्हाला भोगायला काही अडचण नाही. महिला मंडळ थोडा विकू कमी करा दत्तभाऊ. महिला मंडळ, मला सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला प्रश्न विचारतो, मला तुम्ही सांगा, चोरी चांगली का वाईट हो? मोठ्यानं बोला, चोरी चांगली का वाईट? चोरी वाईट. मला एक सांगा, तुमच्या शेजारी रात्री 2 वाजता दरोडा पडला, तुमच्या शेजारचं घर फुटलं आणि घर फुटल्यावर तुमच्या शेजारच्या घरामध्ये 10,000 रुपयाची चोरी झाली. ऐका बरं, 10,000 रुपयाची चोरी करून त्या चोराचं तेवढ्यावर समाधान झालं नाही, म्हणून तो चोर तुमच्या घरी आला. तुमच्या घरी तुम्ही एकट्याच झोपलेल्या होतात. चोरानं तुमचा दरवाजा उघडला, धावत धावत कपाटाकडे गेला, कपाट उघडलं आणि त्या कपाटामधले 5,000 रुपये चोरले. 5,000 रुपये घेतले. तेवढ्यात तुम्ही जाग्या झालात, तुम्ही उठलात, तेवढ्यात चोर तिथून पळून गेला. तुम्ही कपाटाकडे जाऊन पाहिलं तर डोक्याला हात लावून बसलात आणि म्हणायला लागलात, देवा अरे किती कष्टानं मी 5,000 रुपये कमवले होते, चोरानं ते 5,000 रुपये घेऊन निघून गेला. किती कष्ट केलं होतं मी. रोज सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर धुण्यामध्ये 100 रुपयाची नोट मी काढून घेत होते आणि एवढ्या कष्टानं कमवलेला पैसा माझा चोरानं घेऊन गेला. तुम्हाला प्रचंड दुःख झालं महिला मंडळ, पण ते दुःख होत असताना तुमची नजर तुमच्या कॉटवर गेली. त्या कॉटवर पाहिल्याच्या नंतर तुम्ही जिथं झोपला होतात त्या कॉटवर पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक गाठोडं सापडलं. बघितलं ते गाठोडं असं होतं की पहिल्या घरी जी चोरी केली होती चोरानं 10,000 रुपयाची, गडबडीमध्ये ते 10,000 रुपये तुमच्या कॉटवर तो विसरून गेला. ते 10,000 रुपये तुमच्या हातात पडले. आता मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना. 10,000 रुपये मिळत असतील तर चोरी रोज आमच्या घरी होऊ द्या म्हणा महाराज. तुकोबाराय तसं म्हणतात, देवा जर तू 10,000 रुपयाचं सुख आमच्या पदरामध्ये टाकत असशील तर 5,000 रुपयाचं दुःख भोगायला आम्ही तयार आहेत. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. गर्भवासाचं दुःख भोगायला आम्ही तयार आहेत, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळे. विठाला 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 विठाला. महाराज तुकोबारायाच्या जीवनाचा विचार केला तर तुकोबाराय मागणाराच्या विरोधात बोलणार आहेत. माझी भाषा तर कळते ना सगळ्यांना? कीर्तन कळते का? कॅसेट बदलायची? हा, ऐका, लक्षात घ्या. ही सगळी मंडळी इथं एवढी सुंदर उपस्थित आहे. महाराज ऐकणारी माणसं आहे तुम्ही, म्हणून फार आनंद वाटतो. नाही तर कधी कधी कीर्तनाला एवढी बेकार साथ भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. टाळकऱ्यांची साथ लय वाईट भेटती महाराज. एका कीर्तनात काल्याच्या मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. पण आज काही असलं नाही. आज फार सुंदर आहे.
थोडं लक्ष द्या माझ्याकडे. खऱ्या अर्थानं तुकोबरायाच्या जीवनाचा विचार केला तर तुकोबराय मागणाराच्या विरोधात बोलतात. तुकोबरायच म्हणतात, भिक्षा पात्रावलंबिने जळोजिने लाजीरवाने, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने दिक्क त्याचे. एखाद्याच्या समोर तुम्ही मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो, असं म्हणणारे तुकोबराय आज देवाकडे मागणी मागताना आपल्याला कसं काय सापडतात याचा विचार आपण केला पाहिजे. मग सामान्य माणसानं देवाकडे मागणं हे खरं धरावं की न मागणं हे खरं धरावं? मी तर असं म्हणतो, सामान्य माणसानं देवाकडे कधी काही मागूच नाही. का मागू नये माहितीये साहेब? हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दान दिलाय. हा सुंदर नरदेह जर आपल्याला दिला असेल, एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं या नरदेहाची 222 करोड रुपये किंमत केलेली आहे. किती 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 222 करोड रुपये या नरदेहाची किंमत केली आहे. हा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला आहे ना, आपण कधी देवाकडे काही मागायचं नाही. महाराज, आम्ही रोज कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या तरुण पोरांना सांगतो, पोरांनो, हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय. कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, कधीतरी भजन केलं पाहिजे, कधीतरी टाळी वाजवली पाहिजे, कधीतरी विणा वाजवला पाहिजे. आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज टाळ आणि पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज कीर्तन करून तुम्हाला देव भेटला का? आमच्या मुली म्हणतात आम्हाला, महाराज धोतर घालून तुम्हाला देव मिळतो का? बरेच वेल एज्युकेटेड लोक, वेल कल्चरल लोकांना नावं ठेवत राहतात. पण महत्वाचं सांगू, हे आमचा सगळ्यांचा अट्टाहास जो चाललेला आहे ना महाराज, हा देव भेटण्यासाठी चाललाच नाही. आणि या सगळ्यांची माफी मागून बोलतो, साहेब तुम्ही कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील, का हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ, कशासाठी पखवाज, कशासाठी विणा, कशासाठी एवढा मोठा खर्च सप्ताहाला करायचा? तर त्याच्यासाठी मला महिला मंडळीला एक प्रश्न विचारावा लागेल. महिला मंडळ, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? पती टिकावा. लग्न झालेत ना तुमचे? अहो मग बोला ना, लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती तिकडे कोण म्हणलं सुटावा म्हणून? जुन्या काळात घ्यायच्या महिला मंडळ उखाणे, पतीसाठी मालकासाठी फार सुंदर उखाणे असायचे बघा, लांब लचक उखाणे असायचे महिला मंडळीचे. आता राहिलं नाही महाराज, आता फार शॉर्ट बट स्वीट झालं. जुन्या काळातले उखाणे किती गोड असायचे सांगू का महिला मंडळी? एक नमुना तुम्हाला सांगू का? ऐका, जुन्या काळातले फार गोड असायचे बघा, सांगतो तुम्हाला. डॉक्टर साहेब तुमचं नाव काय हो? हा, तुमच्यावरच घेतो, जाऊ द्या काय व्हायचं. ऐका जुन्या काळातला. अहो आधी केली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याच्या हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोरथोर साधू संत, थोरथोर साधू संतांची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि गोविंदराव पाटलांच्या पाठीमागो परमेश्वर उभा. खरं सांगा, तुमच्या लग्नात तरी एवढं लांब घेतलं होतं का? घेतलं होतं का? आल्यात का मंडळी? आल्यात का?
मी घेतलं का नाही मग काढा 500 रुपये. जुना काळ फार सुंदर होता महाराज. आताची शिक्षण व्यवस्था फार खराब झाली महाराज. शिक्षण व्यवस्था अशी झाली, शिक्षक लोक वर्गामध्ये शिकवायला गेले की शिकवायला सुरू करतात. A स्क्वेअर फूट प्लस B स्क्वेअर फूट इट इक्वल टू C स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळलं ना का मन शिकवतोय, आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज. पण या जुन्या काळातल्या बाबांना विचारा, काय हो बाबा तुमच्या काळात मोबाईल होता, लॅपटॉप होतं, इंस्टाग्राम होतं, ट्विटर होतं, फेसबुक होतं, काही नव्हतं आमच्या काळात महाराज. तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी माणसं आहेत तुम्ही. कारण तुमच्या काळामध्ये पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी असा गणिताचा हिशोब होता. पाव एक पाव, पाव दोन अर्धा, पाव त्रिक पाऊन, पावचक एक, पाव पाच सव्वा, पावसक दीड, पावसत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव दहा अडीच, निम एक निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निमचोक दोन, निमा 45, निमसक 3, निमसत 3.5, निमाट 4, निमनम 4.5, निमदाय 5, पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चोक 3, पाऊन पाच पावणे 4, पाऊन सक 4.5, पाऊन सत सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5 असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. ऐका, महत्वाचं आहे. सगळ्या मंडळीला माझी विनंती आहे, ऐका, कीर्तनाला बसलेल्या प्रत्येक तरुण पोरांना माझी विनंती आहे, पोरांनो एक लक्षात घ्या. पोरांनो, आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोण हे कोण शिकवतील? आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोण हे कोण शिकवतील. पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळ तुम्ही लग्नामध्ये नाव घेता पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, अंगांगी मुराला झुंड, अंगांगी मुराला झुंड, अंगांगी मुराला झुंड, अंगांगी मुराला झुंड. भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळो निघावा गोविंदुगा, ज्ञान गिळो निघावा गोविंदुगा, गिळो निघावा गोविंदुगा, ज्ञान गिळो निघावा गोविंदुगा. वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, हरी कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल. तुकोबाराय म्हणतात मागणाऱ्याच्या विरोधात बोलतात. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय मागणीपर प्रकरणामधला अभंग घेतात. तसं पाहायला गेलं तर तुकोबारायाच्या गाथ्याचा विचार केला तर 125 अभंग आपल्याला मागणीपर प्रकरणामधले दिसतात. खरं सांगू, तुकोबारायच म्हणतात माझ्या वडिलाची परंपरा आहे की आमच्या घरामध्ये कधी कोणी मागितलं नाही. काय मागणे हे अमानुचित, आणि वडिलाची रीत जाणत असो. काही मागणं उचित असतं आणि काही मागणं अनुचित असतं. का भुक्ती मुक्ती देसी माझे, माझे हात ते पूर्वज, माझे हात ते पूर्वज, माझे हात ते पूर्वज. का भुक्ती मुक्ती सहाय, माझे हात ते पूर्वज, माझी हात ते पूर्वज, माझी हात ते सहज. तुकोबाराय म्हणतात की आमच्या पूर्वजापासून देवाकडे आम्ही काही मागितले. लक्षात घ्या, काही मागणं उचित आहे तर काही मागणं अनुचित आहे. मला सांगा महिला मंडळ, सक्रातीला नवऱ्याकडे साडी मागणं उचित आहे की अनुचित? उचित आहे.
पण तीच साडी 2 महिन्यानं धुवून द्या म्हणणं अनुचित आहे. काही मागणं उचित आहे. त्यातली उचित मागणी तुम्हाला सांगतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. महाभारतामध्ये पांडवांचं युद्ध ठरलं. ऐकताय ना, लक्ष देऊन ऐका. महाभारतामध्ये पांडवांचं युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन निघाले. दुर्योधन अगोदर गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले होते. दुर्योधन जाऊन श्रीकृष्ण परमात्म्याच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला आणि अर्जुन पायापाशी बसला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपलेले होते. झोपेतून देव उठले. जसे झोपेतून देव उठले तसं मला सांगा, झोपेतून उठल्यावर तुमच्याकडे पायापसला माणूस दिसतो का डोक्यापसला? पायापसला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोपेतून उठल्यावर पायापाशी अर्जुन बसलेला होता. ए अर्जुना, कशासाठी आलास? कधी आलास? पाठीमागून दुर्योधन म्हणला, ए देवा, त्याच्या अगोदर मी आलोय, मला विचार. देव म्हणले, अरे तू जरी आलेला असला तरी तू डोक्यापाशी बसलाय, अर्जुन पायापाशी बसलाय, बरं ते जाऊ द्या, कशासाठी माझ्याकडे आलात? दोघांनीही सांगितलं, देवा, महाभारताचं युद्ध ठरलंय, माहितीये मला. मग देवा, तुझ्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी आलोय. देवानं सांगितलं, मदतीची याचिका मागण्यासाठी आलाय? हो देवा. देवानं त्या दोघांच्या पुढे 2 विकल्प ठेवले. कृष्णानं सांगितलं, एका बाजूनं माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूनं मी एकटा लढल. ज्या बाजूनं मी लढल त्या बाजूनं हातामध्ये शस्त्र उचलणार नाही, अस्त्र घेणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. ए दुर्योधना, पहिल्यांदा आलास ना तू, माग तुला काय पाहिजे? दुर्योधन म्हणला, देवा, मला तू नको, तिथं काय गुलाबजांबूची पंगत नाही तुला घेऊन जायला. देवा, द्यायचंच असेल तर तुझं 56 कोटी यादव सैन्य दे. देव म्हणला, घेऊन टाक. पान आणि सुपारी दुर्योधनाच्या हातात दिली आणि आता अर्जुनाकडे ओळला. ए अर्जुना, माग तुला काय पाहिजे? अर्जुना म्हणला, देवा, मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. ऐका, आता पुढचं फार सुंदर आहे. हातामध्ये पान आणि सुपारी घेऊन दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या शेजारी अर्जुन उभा होता. अर्जुनाकडे पाहून देव हसला. अर्जुनानं देवाला प्रश्न विचारला, भगवान का हसलात? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणला, अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन, हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. अर्जुन होता महाराज. बंदुकीतून गोळी निघावी असं उत्तर दिलं देवाला. भगवान, जीत तो मेरी ही होगी. भगवान, जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. भगवान, जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. तशी मागणी उचित असावी. तीच उचित मागणी तुकोबारायानं आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. हे दान देगा देवा, वा वा वा. हे देवा, दान देगा देवा, हो हे देवा.
वा महाराज, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. टाळ्या वाजवायला शिकलं पाहिजे महाराज. आपण आपल्याकडे टाळ्या वाजवायची पद्धत नाही का आपल्याकडे कीर्तनात? विठ्ठल विठ्ठल भजनाला टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज सगळ्यांनी. कारण भोजन की सेवा थाली से, ऑटो की सेवा लाली से, ससुराल की सेवा साली से, आणि भजन की सेवा ताली से. म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराज सगळ्यांनी. थोडं लक्षात घ्या. महत्वाचं बोलतो तुम्हाला. देवाकडं मागण्यासाठी सुद्धा तुकोबारायानं काय देवाकडं मागितलं तर देवा तुझा मला कधी विसर नाही पडला पाहिजे. मागणारे अनेक आहेत महाराज. एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि देवानं त्याला सांगितलं बोल भक्ता तुला काय पाहिजे. तो म्हणला काही नाही देवा, बायकोच्या त्रासाला कंटाळून डोंगरावर येऊन बसलोय आणि महादेवा तुझी भक्ती करत राहिलो, तू प्रसन्न झाला, तुला काय द्यायचं ते दे, पण घरच्याचं तोंड बंद कर. त्यानं एक डब्बी दिली. देवानं ती डब्बी, त्यानं डब्बी घेतली, देवानं दिलेली. ते उघडली की 1 तोळा सोनं बाहेर पडायचं माऊली. त्यानं ती डब्बी घेतली आणि घरी आला आणि घरी येऊन म्हणला ए बघ आता अजिबात मला बोलायचं नाही. हे बघ मी देवाकडे गेलो, भगवान शंकर प्रसन्न झाले, मला एक डब्बी दिली, डब्बी उघडली की 1 तोळा सोनं बाहेर पडते. तिचं नाव होतं शांताबाई. घेतली नाही बरं गावातली सोडून. तिनं डब्बी हातात घेतली आणि एकच काम केलं, उघड झाप उघड झाप उघड झाप. 3 महिन्यात 2 मजल्याची इमारत बांधली. शेजारची मंजुळा म्हणली अगं काल माझ्या तिथून आता पीठ घेऊन गेली होती ना, अजून माझं पीठ माघारी दिलं नाही आणि 2 मजल्याची बिल्डिंग बांधली. पळतच गेली म्हणली होय का शांताबाई, अगं पीठ उसनं दिल्याला माघारी दिलं नाही, 2 महिन्यात 2 मजल्याची इमारत बांधली. ती म्हणली तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. बायाचं एवढं बोलणं लय वाईट असतं. जवळून जा तुम्हाला मेळ लागणार. ती म्हणली काय झालं सांग. काहीच नाही म्हणली. एक दिवशी नवऱ्याचे माझे भांडणं झाले आणि नवऱ्याला झाडूने हाणलं. जसं हाणलं तसा तो डोंगरावर गेला आणि भगवान शंकराची पूजा केली. तिने तेवढंच डोक्यात धरलं की मालक हाणायचा. घरी आली, घरी आल्यावर हिनं झाडू काढला, तिनं आवताचं रूम न काढलं आणि दरवाजात बसली. रूम न आदळतच बसली. 6 वाजता कामावून सुटला, लांबूनच पाहिलं, म्हणला लक्ष्मीचा अवतार बिघडलेला दिसतोय. जवळ गेला आणि म्हणला बोल बाई काय झालं. ती म्हणली काही झालं नाही, पलीकडे बघा. जसं पलीकडे बघलं तसं पाठीत. असं तुमचं झालं नाही वाटतं अजून. म्हणूनच जोरात पडलं. काय झालं, का असं वागायला लागली. काय नाही म्हणे, आत्ताच्या आता चालता व्हायचं आणि भगवान शंकराची प्रार्थना आराधना करायची आणि देव प्रसन्न झाल्यावर देवाला डब्बी मागायची. डब्बी ह्यो गेला डोंगरावर जाऊन भगवान शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले आणि देव प्रसन्न झाल्यावर देव म्हणले बोल भक्ता काय पाहिजे. तो म्हणला काही देऊ नको देवा, फक्त एक डब्बी दे. देवानं त्याला डब्बी दिली महाराज, पण अशी डब्बी होती, डब्बी उघडली की एवढा एवढा माणूस बाहेर यायचा आणि तो तसा येतच नव्हता, वस्तारा हातात घेऊनच यायचा. जेव डब्बी उघडीन त्याचं पहिली आधी चप्पी करायचा. ह्यानं डब्बी उघडली तसा एवढा एवढा माणूस बाहेर आला. अगोदर ह्याची चप्पी केली, पुन्हा डब्बीत जाऊन बसला. त्यानं ती डब्बी घरी आणली, दरवाजा वाजला. मंजुळाने दरवाजा उघडला आणि जसा दरवाजा उघडला तसा हातीला म्हणला बाई तुझ्या पाया पडतो, डब्बी काय उघडू. ती म्हणली तुमची शपथ घेऊन सांगते डब्बी उघडत नाही. डब्बी घेतली आणि उतरंडीच्या 7व्या गाडग्यात ठेवली. दिवसामागून दिवस निघून गेले आणि 15 जानेवारी आला, सक्रातीचा सण. जसा सक्रातीचा सण आला तसा गावातल्या सरपंचीन, डॉक्टरीन, वकिलीन सगळ्या जणी मंजुळाला वसायला. 50 जणी अशा गोल बसल्या आणि तितक्यात मंजुळाने डब्बी काढली. ती फक्त एकच म्हणायची तुमच्या पाया पडते, फक्त बघा उघडू नका. गोल रिंगण बसलं होतं म्हणता.
शांताबाईनं घेतली, खालीवरी बघितली, दगडूबाईच्या हातात दिली, दगडूबाईने घेतली, मनीषाच्या हातात दिली, मनीषानं संगीताच्या हातात दिली, संगीतानं सुलोचनाच्या हातात, सुलोचनानं कल्पनाच्या हातात. पण जशी कल्पनाच्या हातात डबी गेली तशी कल्पनाने हळूच उघडली आणि जशी डब्बी उघडली तसा एवढा एवढा माणूस बाहेर आला. अरे बघता काय माझ्याकडं 5 मिनिटात त्याने 50 बाया बाला जीवन आणल्या. तुम्ही हसा, मी चहा पिऊन येतो. तुकोबरायाने देवाकडे मागणी मागितली महाराज. आणि काय मागणी मागितली माहितीये? मला तुझा विसर नाही पडला पाहिजे. देवानं सांगितलं, दिली तुकोबराय मागणी. एक लक्षात घ्या, माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा, माझ्यासोबत बोला. देवाच्या गुणांवाद किंवा देवाचं नामचिंतन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं तर त्याचा फायदा किती सुंदर आहे सांगतो, ऐका. कधी गेलात मालेगाव तालुक्यामध्ये तर धवळीवीर नावाचं गाव आहे. त्या धवळीवीर गावामध्ये रुक्मिणीबाई म्हणून एक फार मोठ्या साध्वी होऊन गेल्या. माझ्याकडे लक्ष द्या. त्या धवळीवीर गावामध्ये रुक्मिणी आईसाहेब म्हणून फार मोठ्या साध्वी होऊन गेल्या. त्यांना महाव्याधी होती. गावाच्या बाहेर त्यांना झोपडी बांधून दिलेली होती. गावाच्या बाहेर झोपडीमध्ये राहायच्या. पण त्याच गावामध्ये खंडोजी बाबा म्हणून नावाचा साधू राहत होता. त्या साधूनं रोज सकाळी उठायचं, त्या गावाच्या बाहेर जाऊन त्या रुक्मिणी आईच्या, महाव्याधी झालेल्या रुक्मिणी आईच्या झोपडीमध्ये जायचं आणि झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर तिला आंघोळ घालायची, तिचे कपडे बदलायचे, तिला जेवण घालायचं आणि रोज सायंकाळच्या वेळेला तिच्यासोबत बसून हरिपाठ म्हणायचं. खंडोजी बाबा म्हणायचे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. रुक्मिणी आई म्हणायच्या, करे कटेवरी ठेवून या. ते म्हणायचे, तुळशी हार गळा काशे विदांबर. महाव्याधी झालेल्या रुक्मिणी आई म्हणायच्या, आवडेरी रंतर हेची ध्यान. काही कालांतरानं देवाज्ञा झाली रुक्मिणी माईला आणि देवाज्ञा झाल्याच्या नंतर गावकऱ्यांनी त्यांची प्रेतयात्रा काढली. मंडळी, काय माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद ऐका. महाव्याधी झालेल्या रुक्मिणी आईची गावकऱ्यांनी प्रेतयात्रा काढली. गावाच्या बाहेर नेऊन अग्निदाह दिला. संपूर्ण शरीर जळून गेलं, पण गळ्यामधली तुळशीची माळ तशीच्या तशी राहिली. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ती तुळशीची माळ पाहायची असेल तर मालेगाव तालुक्यामध्ये धवळेवीर नावाचं गाव आहे. तिथं अजूनही तुम्हाला ती तुळशीची माळ पाहायला मिळेल. खंडोजी बाबानं त्या रुक्मिणी आई साहेबाला अग्निदाह दिल्याच्या नंतर मंदिरामध्ये आले. दिवसभर काही जेवण केलं नाही आणि संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला रुक्मिणी आई साहेबाचा फोटो लावला त्या मंदिरामध्ये. तुळशीची माळ त्या रुक्मिणी आईच्या गळ्यामध्ये त्या फोटोमध्ये घातली आणि खंडोजी बाबा ढसाढसा रडायला लागले. का रडायला लागले तर रोज सायंकाळी जिच्यासोबत मी हरिपाठ करत होतो ती आज माझ्यासोबत हरिपाठ करण्यासाठी नाही, म्हणून खंडोजी बाबा रडायला लागले. रडता रडता नाचायला लागले. नाचता नाचता भक्तीमध्ये डोलायला लागले. डोलता डोलता कंठ फुटला. कंठामधून पुन्हा अभंग सुरू झाला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधयल्या. महाराज तो फोटो सुद्धा अभंग म्हणत होता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना अंदाज लागला, म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक त्या धवळीवीर गावामध्ये गेले आणि तिथं जाऊन पाहिलं त्यांनी त्या फोटो समोर. कोणीतरी सांगितलं हा फोटो अभंग म्हणतो. ते फोटो समोर गेले, पाहिलं मागून पुढून, तर त्यांच्या लक्षात असं आलं. ते म्हणायला लागले की या फोटोच्या आतमध्ये कोणीतरी वायर घातलाय. तो फोटो घेतला आणि रावळामध्ये समोर मांडला. आता म्हणले, खंडोजी बाबा म्हणा तुम्ही आता अभंग. खंडोजी बाबा म्हणायला लागले, जोरात रडायला लागले. पहिल्यापेक्षा जोरात रडायला लागले. का रडत होते? कारण आम्ही भक्ती करावी आणि सर्वसामान्य माणसांना आमच्या भक्तीवर संशय घ्यावा, मुळात ते आम्हाला जमणार नाही, म्हणून ढसाढसा रडायला लागले. रडता रडता नाचायला लागले. नाचता नाचता कंठ फुटला आणि पुन्हा अभंग सुरू झाला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधयल्या. अरे तो फोटो नाचत नाचत म्हणत होता, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. महाराज देवाचं नामचिंतन केलं ना तुम्ही, मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आल्या आघात. तुकोबारायाला देवानं सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला हे दान दिलं, तुम्ही काय कराल हे दान मिळाल्याच्या नंतर? गुण गाईन आवडी
रा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी रा गुण गाईन आवडी 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 रा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी रा गुण गाईन आवडी 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 हो गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व हो गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन अभंगाच्या 2 चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझी 2 चरणं राहिलेली आहेत आणि फक्त 20 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करायचं. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या 2 चरणाचा भाव पाहण्याचा आपण प्रयत्न करतो. सुंदर भजन करायचं. भजन महिला मंडळ सुरुवातीला करतील, पुरुष मंडळ नंतर भजन करतील. गोड भजन तुम्ही करायचं. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन 11ला सुटलं, नाही तर वेळ माझा वाढल्याशिवाय राहणार नाही. भजन करताना महिला मंडळ सुंदर म्हणताना माझ्या पाठीमागं गोड म्हणायचं नाही, घाबरायचं अजिबात नाही, लाजायचं तर बिलकुलच नाही. महाराज ह्यांच्यापेक्षा 1 नंबर आवाज पाहिजे आपला. येणार ना? बरोबर ना? जितक्या जोरात राग आल्यावर तुम्ही घरच्याला बोलता ना तेवढ्याच जोरात. हा महाराज हे गिराईक सगळ्यांचं सारखंच. मी नेहमी म्हणत असतो, आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गपगार. चुली पुढं कोणी डोकं लावायचं. आता आम्ही बी 5-5, 6-6 दिवस बाहेर आहेत महाराज. 6 दिवसांनी जर घरी गेलं ना आम्ही बी, आमची बी आम्हाला 6 दिवसानं शेजारशीला लांबूनच गाडी पाहिलं की शेजारणीला म्हणते, आला बाई आमचा सप्ता. आता हो का सप्ता आहे काय महाराज, अवघड आहे महाराज. म्हणताना सगळेजणी म्हणा माझ्या पाठी, नामदेव जनाबाई. जीव चाललाय ना देव जना. जरा मोठ्याने म्हणा, मोठ्याने. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. बघा झोपीत म्हणा त्या झोपीत. अरे तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हती. सगळ्याच म्हणल्या टाळी काही. तुम्हाला भजन जमलं नाही. भजन ऐकायचं तुम्हाला कसं असतं भजन. अरे भजनच ऐकायचं असेल तुम्हाला तर आमच्या पुरुष मंडळीचं भजन ऐका आणि एवढं भजन घेऊन घरी जा. म्हणता ना भजन तुम्ही. सगळ्यांनी हात वर करा पुरुष मंडळी. ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे तुम्ही खाली घ्या.
महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का आपला? हो. मोठ्याने बोला, येणार का? मग सगळे माझ्या पाठीमाग म्हणता ना? तुम्ही थांबा. तुम्ही म्हणता ना सगळे पाठीमाग? तुमच्या कोण निवडणुकीला उभा आहे, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे म्हणा सगळेजण माग. महिला मंडळ भजन कसं असतं ऐका जरा, कसं असतं भजन. घेऊन जा एवढं घरी, किती सुंदर म्हणतात भजन बघा आमची मंडळी. म्हणता ना? म्हणा, राधे कृष्ण 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 राधे राधे. पॅनल पडला. एक उमेदवार का सगळेच? अरे माझं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. एखादं तरी मतदान पडू द्यायचं. सगळ्यांनी हात वर कर. महिला पुरुष लेडीज जेंट्स बाया गडी सगळ्यांनी हात वर टाईट. बेस्ट. आणि गोड भजन करा सगळ्यांनी. त्याला विको द्या. तुले हरी का नाम विठ्ठल